तुकोबा स्पीकच्या पॉडकास्ट क्रमांक 129 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजचा अभंग गाथेतील अभंग क्रमांक 4353 आहे. हा अभंग असा आहे. पय ददी घृत आणि नवनीत तैसे दृश्य जात एकपणे, कनकाचे पाही अलंकार केले कनकत्वा आले एकपणे, मृतिकेचे घट झाले नानापरी मृतिका अवधारी एकपणे, तुका म्हणे एक एक ते अनेक अनेक कत्मी एक एकपणा. पय दधी घृत आणि नवनीत. पय म्हणजे पाणी, दही दधी दही, घृत नवनीत म्हणजे हे सगळं जे आहे पय म्हणजे पाणी, दूध, लोणी, हे सगळं जे आहे, दही, हे सगळं जे आहे, तैसे दृश्य जात एकपणे, हे दिसायला एकच असल्यासारखं दिसतं. कारण याचं मूळ जे आहे ते मूळ काय आहे? मूळ हे पाणी आहे. पय दधी घृत आणि नवनीत तैसे दृश्य जात एकपणे. पय दधी घृत नवनीत, दूध दही ताक लोणी, हे सगळं दुधापासून आलेलं आहे. त्यामुळे हे सगळं सारखं आहे, दुधापासून आलेलं आहे. दृश्य जात एकपणे, हे एकसारखं दिसतं कारण त्याचं मूळ तत्व काय आहे? दूध आहे. चव त्यांची वेगळी आहे, उपयोग त्यांचे वेगळे आहेत. दुधाचा उपयोग वेगळा, दह्याचा वेगळा, ताकाचा वेगळा, लोण्याचा वेगळा. दिसायला हे सारखं दिसतं कारण त्याचं मूळ हे काय आहे? दूध आहे. पुढे महाराज आणखीन एक उदाहरण देतात. ते सांगतात की कनकाचे पाही अलंकार केले कनकत्वा आले एकपणे. कनक म्हणजे सोनं, सोन्याचे अलंकार केले, कानातलं केलं, नाकातलं केलं, हातात अंगठी केली, कडे केले, असे वेगवेगळे अलंकार केले, पण कनकत्व आले एकपणे. पण त्या सर्वांमध्ये कनकत्व आहे, जो सोन्याचा जो भाग आहे, सोने असणार, सोन्याचा जो काही मूळ गुणधर्म आहे हा त्याच्यामध्ये आला. का आला? कारण हे कशापासून बनलेलं आहे? सोन्यापासून बनलेलं आहे. जसं दुधापासून हे तूप, लोणी, ताक बनलेलं आहे, हे दृश्य जाते एकपणे, त्याच्यामध्ये एकपणाच आलेला आहे. म्हणजे सगळ्यांचं जे मूळ तत्व आहे, मूळ तत्व काय आहे? एकच आहे. तुम्ही कुठेही जा, सगळ्यांचं मूळ तत्व तेच आहे. हे सांगायचा महाराजांचा या उदाहरणातून प्रयत्न आहे. पुढे महाराज आणखीन तिसरा दृष्टांत देतात. त्यामध्ये म्हणतात की मृतिकेचे घट झाले नानापरी मृतिका अवधारी एकपणे. मृतिकेचे घट, मृतिका माती, मातीचे वेगवेगळे घडे तयार झाले, लहान मोठे, बोळक्यापासून मोठ्या डेऱ्यापर्यंत, नांदीपर्यंत, हे मातीपासून तयार झालं ना. परंतु या सगळ्यांची जी मृतिका आहे, मूळ अवधारणा जी आहे मातीची आहे, ती कशी आहे? एकच आहे, ती काही बदललेली नाही. ज्या पद्धतीने जगद्गुरु तुकोबराय सांगतात की दूध दही ताक लोणी याचं मूल तत्व दूध आहे, त्याचे उपयोग वेगवेगळे आहे, त्याचा दिसायला आकार वेगळा दिसत असला, त्याचं वेगळेपणे जरी दिसत असलं तर ते मूळ एकच आहे. कनकाचे म्हणजे सोन्याचे अलंकार तयार केले, परंतु त्याचं जे मूल तत्व सोन्याचं आहे ते कसं आहे? एकच आहे. मृतिकेचे घट केले, मातीचे वेगवेगळे घडे केले, लहान मोठे उपयोग वेगवेगळे झाले, परंतु त्याची मूळ अवधारणा ही मातीची आहे. ही मातीची अवधारणा ही कशी आहे? कायम आहे. आपलं शरीर सुद्धा तसंच आहे. ह्या मातीतूनच जन्मलेले आपण सर्वजणांनी याच मातीत जाणार. माटी के पुतले तुझे कितना गुमान, एक प्रसिद्ध कवालीपणा. तसं महाराज सांगतात. आणि ज्या पद्धतीनं मृतिकेच्या घटाबद्दल सांगतात तसं संत कबीर काय सांगतात, आणि ते हे या अभंगाला किती मिळतं जुळतं आहे हे आपण लक्षात घ्या. तर संत कबीर सांगतात, जल में कुंभ कुंभ में जल है, बाहर भीतर पानी, फुटा कुंभ जल ही समाना, यह तत कहाँ गयानी. जल में कुंभ म्हणजे पाण्यात कुंभ आहे, मातीचा घडा आहे, आणि कुंभ में जल, त्याच्यात पुन्हा पाणी आहे. बाहर भीतर पाणी, कुंभच्या बाहेर बी पाणी ना आतही पाणी. फुटा कुंभ जल ही समान, फुटला समजा कुंभ, काय होतंय? पाण्यात पाणी मिसळून जाते. यह तत कहे ज्ञानी, ज्ञानीने सांगितलेलं आहे, रे बाबा ही पृथ्वी आहे, या विश्वामध्ये तू आलेला आहेस, ह्या मातीतूनच तुझा जन्म झालेला आहे, इथंच तूही जाणार आहेस. ह्या पंचमहाभूतात किंवा या परिसरामध्ये सजीव निर्जीव हे सगळं जे काही तू बघतो आहेस, हे सगळं त्या एक तत्वाचा भाग आहे. अहम ब्रह्मास म्हणजे एकाच ठिकाणाहून निर्माण झालेलं हे सगळं आहे. ह्या सगळ्यांचं मूळ तत्व जे ईश्वर आहे हा एक आहे. जसं वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या पंथाचे, वेगवेगळ्या पद्धतीनं पूजा अर्चा करणारी माणसंही वेगवेगळे आहेत, जसे वेगवेगळे घडे आहेत, जसं वेगवेगळं दूध दही ताप लोणी आहे, जसं वेगवेगळ्या सोन्याचे अलंकार आहेत, पण मूळ तत्व सोनं आहे, मूळ तत्व दूध आहे, मूळ तत्व माती आहे. अगदी त्याच पद्धतीनं कबीर सांगतात, त्या पद्धतीने मूळ तत्व पाणी आहे. मातीची घागर पाण्यात घातली, फुटली, पाण्यात पाणी मिसळलं, कुणाचं काय केलं? आणि मग
हे सर्व हे जे मूळ तत्व आहे, तथ्य आहे, हे ज्ञानी माणसाने ओळखलेलं आहे. आणि हेच जगद्गुरु तुकोबार आहे या अभंगातून आपल्याला सांगत आहेत की बाबा रे, हे सगळं जरी तुला वेगवेगळं दिसत असलं तर याचं मूळ तत्व काय आहे, एकच आहे. आणि हे मूळ तत्व तू काय केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. जसं संत कबीर सांगतात तसंच सुफी संत रुमी सुद्धा सांगतात, यू आर नॉट अ ड्रॉप इन द ओशन, यू आर द एंटायर ओशन इन अ ड्रॉप. तू या महासागरामधला थेंब नाहीयेस, तर हा संपूर्ण महासागर तुझ्या थेंबामध्ये सामावलेला आहे. म्हणजे ह्या एकतत्वातून, या ईश्वरापासून एवढी सगळी ही निर्मिती झालेली आहे. आणि हे ईश्वराचं तत्व ज्यापासून ही सर्व पृथ्वी निर्माण झाली आहे, तू पण निर्माण झालेला आहेस. आणि तो ईश्वर कुठं आहे, अरे तुझ्यामध्ये आहे, तुझ्यामध्ये तो थेंब आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण ईश्वर सामावलेला आहे. त्यामुळं ह्या भक्तीमध्ये बाहेर बिहेर हुडकत तू फिरू नकोस, तू तुझ्या आत बघ, तुझ्या स्वतः डोकावून बघ, तुला तो तिथं भेटेल. लांब जाण्याची गरज नाही. आणि मग तू स्वतःला काय कर, जाणून घे. जसं शंकराचार्याने सांगितलं की अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे. प्रत्येक व्यक्ती ब्रह्म आहे, प्रत्येकामध्ये ब्रह्मतत्व आहे, कारण एकाच ईश्वरातून ही सर्व निर्मिती झालेली आहे. तसंच रुमी हे सांगतात की यू आर नॉट ड्रॉप इन द ओशन, यू आर द एंटायर ओशन इन अ ड्रॉप. तू एक का थेंबामध्ये संपूर्ण हा महासागर सामावून घेतलेला आहेस. त्यामुळे तू काही कमी नाहीस, तू मागे हटू नको, तू काय कर, स्वतःला ओळख. जे जगद्गुरु तुकोबारा सांगतात, संत कबीर सांगतात की घट में पाणी, पाणी में घट, फुटा घट मिला पाणी में पाणी. अरे काय आहे हे तर जीवन आहे, हे तर विश्व आहे. तुझं माझं काय कर, तू बसलेला आहेस. हे सगळं इथंच सोडून जायचं आहे. हे तुझंही नाही, माझंही नाही. एक रोल करायला आपण आलेलो आहोत आणि हा रोल करून आपल्याला पुन्हा जायचं आहे. जसं जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलेलं आहे, कबीराने सांगितलेलं आहे, तसं विल्यम बेक हे जगद्गुरु तुकोबारायांच्या साहित्याशी अतिशय जवळीकता साधणारे हे इंग्रजी कवी आहेत. ते सांगतात, टू सी द वर्ल्ड इन अ ग्रेन ऑफ सँड अँड हेवन इन अ वाईल्ड फ्लॉवर, होल्ड इन्फिनिटी इन द पाम ऑफ युअर हँड, द एटर्निटी इन अन आवर. टू सी द वर्ल्ड इन द ग्रेन ऑफ सँड, एका मातीच्या कणामध्ये जग बघायचं. आणि हा जो काही हेवन आहे, हा जो काही स्वर्ग आहे, हा स्वर्ग कशात बघायचा, एका रानटी फुलामध्ये बघायचा. इन्फिनिटी इन अन आवर, आणि एका तासामध्ये हे संपूर्ण विश्व तुला जाणून घ्यायचं आहे. आणि द पाम, होल्ड द इन्फिनिटी इन पाम, तुझ्या हातामध्ये संपूर्ण विश्वाची ताकद तू सामावून घ्यायची आहे. एवढी क्षमता तुझ्यामध्ये आहे. तू जाण, हा जो एकपणाचा हा जो काही भेद आहे, तू काय कर, समजून घे. जसं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, रवींद्रनाथ टागोरही सांगतात, द सेम ड्रीम that runs through my veins night and day runs through the world and dances in the rhythmic measures, in the same life that shoots in joy through the dust of the earth in numberless blades of grass and breaks into thunderless waves of leaves and flowers. म्हणजे ह्या विश्वामध्ये जे काही चालू आहे, माझ्या शरीरामध्ये, माझ्या धमन्यामध्ये जे वाहत आहे, जे रक्तपाणी वाहत आहे, तेच ह्या विश्वामध्ये वाहत आहे. ते आणि मी काही वेगळे आम्ही आता राहिलेलो नाहीयेत. तर रवींद्रनाथ टागोर सांगतात की ह्या विश्वामध्ये जे काही आहे, जे काही घडतं आहे, म्हणजे हे वाहणारं पाणी आहे, माझ्या धमन्यातून जे पाणी रक्त वाहत आहे, जे माझ्या धमन्यातून जे पाणी वाहत आहे, तेच ह्या विश्वामध्ये सगळीकडे वाहत आहे. त्यामुळं विश्वतत्व हे वेगळं नाही, मी वेगळा नाही, हे विश्व वेगळं नाही. विश्व आणि आपण कोण आहोत, एकच आहोत. हे फक्त वेगवेगळे रूपं जे आहेत, ते रूपं फक्त आपल्याला दिसत आहेत. आणि शेवटच्या चरणात महाराज सांगतात की तुका म्हणे एक एकते अनेक, अनेकत्वी एकपण. महाराज सांगतात की अरे बाबा, एक एकते आणि एक 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 असे म्हणून अनेक आहेत, असू दे हे अनेक, पण ह्या अनेकांमध्ये सुद्धा काय आहे, एकत्वी एकपणा आहे. हे सर्व जे ना कसे आहेत, एकाच ठिकाणाहून आलेले आहेत, एक जिन्सी आहेत, एकच आहेत. हे फक्त रूप तुला वेगळे दिसत आहेत. जसं दुधाचे तुला दही, तूप, ताक, लोण्याच्या रूपात रूप दिसत आहेत, तसं सोन्याच्या वेगवेगळ्या दागिन्यामध्ये तुला वेगवेगळे सोन्याचे रूप दिसत आहेत. ज्या पद्धतीनं मृत्तिकेचे, मातीचे वेगवेगळे घट केलेले, ते घट तुला वेगवेगळे दिसत आहेत. रवींद्रनाथ टागोर म्हणतात त्या पद्धतीनं जे त्यांच्या शरीरामध्ये रक्तपाणी वाहत आहे, तेच या विश्वामध्ये वाहत आहे. असंच जे काही आहे, संत कबीर सांगतात त्या पद्धतीनं, जल में घट और घट में जल, एकच गोष्ट आहे. आणि फुटा घट मिला जल जल, आणि मग दोन्ही फुटलं की एकात येतं. जसं रुमी सांगतात की यू आर नॉट ड्रॉप ऑफ द ओशन, द होल ओशन इन युअर ड्रॉप. तुझ्या ड्रॉपमध्ये हे सगळं विश्व आहे. म्हणजे सगळं जे काही हे तुझ्या अंतःकरणामध्येच आहे, ते तू जाणून घे, समजून घे. आणि
तुझ्या तुझ्या भक्तीच्या मार्गाने तू पुढे जा आणि समाधानी जीवन तू जग. बाबा बुवा भोंदू बाबांच्या मागे लागून स्वतःचं आर्थिक ऐहिक सर्व प्रकारचं नुकसान तू करून घेऊ नकोस. त्याच्यामध्ये शेवटी तुला काहीही मिळणार नाही, पश्चातापच राहील. आणि या पश्चातापण वाचण्यासाठीच जगद्गुरु तुकोबारायांचा विचार आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत. तर या विचाराला साथ करा, लाईक फॉलो शेअर करा. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय तुकोबाराय, रामकृष्ण हरी.